आज ना जेवणात बघायला गेलं तर सगळं साधंच होतं. आईने ना ओल्या कोकमाची कढी बनवलेली, त्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवते आज. ही ओली कोकम आहेत ना, ती चुलीवर अशी उकडून घ्यायची. आईला मी एकीकडे खोबरं खाऊन दिलं. आता हे ओलं खोबरं मिक्सरला फिरवून घ्यायचं, त्याच्यामध्ये जिरं टाकायचं, पाणी टाकायचं आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. आणि ह्या खोबऱ्याचं आता आपण दूध काढून घेतोय कढीसाठी. हे असं सगळं नारळाचं दूध काढून घ्यायचं, थोडं पाणी मिक्स करायचं त्याच्यामध्ये. कढी फोडणीला देण्यासाठी टोपात तेल गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, मिरची, लसूणची फोडणी द्यायची. त्याच्या फोडणीमध्येच हळद टाकायची थोडी आणि हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. ह्या फोडणीमध्ये आता जे आपण नारळाचं दूध काढलं होतं ना ते टाकायचं आणि कोकम आपण जी उकडून घेतली होती ना ते टाकायची. आणि चवीपुरतं आईने इथे जाडं मीठ टाकलं आहे, तुम्ही बारीकसुद्धा टाकू शकता. आणि ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची. आपली कढी रेडी आहे.